5 षटकामध्ये खरं तर धावा किती उभ्या केल्या जातील जर्मन रीस संघाच्या माध्यमातून हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं असेल। सुमित ढवळे आमचे स्कोरर मित्र, अचूक माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू। गोलंदाज ओमकार पाटीलला आपण पाहतोय पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी फलंदाजांचा बोलबाला असतोय, कारण आज ही खेळपट्टी वेगळेच रंग दाखवते। खरं धावा चेस होताना दुसऱ्या चेसिंग मध्ये खरं तर नाकीनऊ येताना आपण पाहिले सकाळच्या सत्रापासून, आणि आता या सामन्यामध्ये कशा प्रकारे रंग दाखवेल याच्याकडे सुद्धा लक्ष लागलं गेलंय। पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात, उलटी काउंटिंग चालू होईल। 3 2 1 लेट्स प्ले। ओमकार पाटीलला आपण पाहतोय पहिलं षटक, आणि पहिल्या षटकाची खरं तर पॉवर प्ले 1 त्यानंतर पॉवर प्ले 2 असे 2 पॉवर प्लेचे षटक आपण पाहू शकाल। पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक त्यानंतर 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल, आणि पॉवर प्ले संपल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर। पहिला चेंडू आपण ओमकार पाटीलचा, ओ क्लासिकल स्ट्रोक, डीप पॉइंट आणि कव्हरला चेंडू जाईल, लॉंग स्टॉप। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आलाय दणदणीत चौकार। थँक्यू व्हेरी मच। पहिल्या चेंडूवर आक्रमणाला सुरुवात, जिथे फलंदाज शंकर पारिंगेला आपण पाहतोय आक्रमक इरादे। पुढचा चेंडू शरीरभेदी गोलंदाजी आपण पाहिली, पंचांकडे अपील सुद्धा पाहायला मिळाले, पंचांनी लाईन पाहिली आणि लेग बॅचचा इशारा, धाव मिळेल सिंगल। या सिंगल धावीच्या मदतीनं खरं तर जर्मन रीस संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद असताना 5 या धावसंख्येवर। 5 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय। चांगली सुरुवात, दर्जेदार सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवर चौकात ठोकून, जे त्या शंकर पारिंगेला आपण पाहिलं। दुसरा गणेश पारिंगेला आपण पाहतोय लेफ्ट आर्म बॅट्समन, डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज। डाव्या हाताचा फलंदाज म्हटला की क्रिकेट मधील सर्वात आक्रमक खेळाडू, आणि ती आक्रमकता खरं तर मैदानामध्ये सिद्ध करण्यासाठी गेलाय। हा चेंडू आकोटप्याचा शरीरभेदी गोलंदाजी पुन्हा एकदा आपण पाहिली। चेंडू पडल्यानंतर थोडा बाउन्स मिळाला चेंडूला, आणि बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही। पहिल्याच्या चेंडूवर कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या बॅटर्स संघाने कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता खारघर संघावर, आणि त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवर दबाव तंत्राचा वापर केलाय गोलंदाजी करत असताना शिवशक्ती खारघर संघानं। ओमकार पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर सर्वात अनुभवी गोलंदाज। आखूट डब्याचा चेंडू आपण पाहिला, पंचांचा बोट आकाशाकडे, मिडल स्टंप कडे फलंदाज मिळालाय, आणि पंचांचं बोट आकाशाकडे, LBW फलंदाज बाद। व्हेरी मच। सामना क्रमांक 3 आपण पाहतोय खरं तर शिवशक्ती खारघर आणि जर्मन रीस या 2 संघामध्ये। खारघर संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षणाला पसंती दिली होती आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं जर्मन रीस संघाला। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अशोक पारिंगे याला आपण पाहू शकाल 3ऱ्या क्रमांकावर। एक फलंदाज झालाय बाद, जे त्या LBWच्या स्वरूपामध्ये जिथे सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी ठरला होता ओमकार हा गोलंदाज। गणेश पारिंगे सलामीला गेला होता, निराश मानेने हताशपणे माघारी परतला होता। नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, जिथे ग्रामपंचायत सदस्य उसरले। विनंती असेल आमचे सन्माननीय मुकेशजी भगत साहेब जर आले असतील तर आपण मंचावर यावं। मुकेशजी भगत साहेबांना आपण विनंती करूया, यावं मंचावर, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। जाऊया मैदानामध्ये, वळतोय मैदानाकडे पुन्हा एकदा। पहिल्या षटकामध्ये मिळाली सफलता आणि कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास आता वाढला असेल, कारण जेव्हा जेव्हा गोलंदाजाला सफलता मिळत असते तेव्हा तेव्हा आत्मविश्वासाने खेळ मैदानामध्ये साकार करत असताना आपण पाहतो। ओमकारचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला,
बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. हा डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या माध्यमातून पहिल्या षटकाची जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं ओझं घेऊन सध्या मैदानामध्ये उतरलाय आणि तसाच खेळ सध्या मैदानामध्ये चाललाय. माझ्या हाती चेंडू का सोपवला गेला याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि या षटकाचा आपण विचार केला तर 2-3 डॉट चेंडू, एक विकेट सुद्धा त्याला प्राप्त झाली. पहिल्या चेंडूवर कुठेतरी आक्रमण आपण पाहिलं होतं. ओमकारचा पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगकडे कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे सरकलाय. अखेर चेंडू अडवले गेलाय. 2 धावा पूर्ण तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 3 धावा सहज पूर्ण करताना दोन्ही फलंदाज चांगला तालमेल, चांगला कॉलिंग दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहिलंय. षटक होईल समाप्त पहिलं. सुमित आम्हाला माहिती देतील की षटकाच्या अंती एक फलंदाज बाद झाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जय हनुमान रेस संघाचे 8 या धावसंख्येवर. गारे गारे षटक क्रमांक 2 मार्ग सोहेल गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज जयेश पाटीलला आपण पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की रिस संघ कुठेतरी या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा जमवेल आणि त्यानंतर ओमकार पाटीलची गोलंदाजी आपण पाहिली. भेदकता पाहायला मिळाली आणि त्यांना पूर्णपणे रोखून ठेवलं. या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. नवीन बॅटर आपण पाहिला अशोक पारिंगे. हो, यॉर्कर लेनचा प्रयत्न होता. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर होता. तितका चालाक फलंदाज आपण पाहिलाय. तिथे फक्त दिशा दिली आहे चेंडूला. फक्त धाव मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. जर्मन रीस संघ सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहिलं ज्यांच्या वाट्याला प्रथमतः फलंदाजी आली आहे. एक फलंदाज गमावत असताना 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ जयेशला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. सध्या एका धावेसाठी जर्मन रीस संघ संघर्ष करत असताना आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची खरं तर नितांत गरज असेल जर्मन रीस संघाला. स्वीप केलाय चेंडूला. जसा चेंडू आला तसा बिरकावून दिला. डीप थर्ड मॅन मध्ये सीमारेषा पार बऱ्याच कालावधीनंतर आलेला हा धनधनी चौकार. मच हा प्रतिम गीत आपण पाहतो डीजे नितीन यांच्या माध्यमातून. त्यानंतर सतीश चौधरी आपल्याला पाहायला मिळतील. सौरभ यांना सुद्धा आपण पाहू शकाल. हा चौकार बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहिला. संघर्षमय चौकार आपण पाहिला. संघर्षाच्या वाट्यावर चालताना मला जिंकायची भूक आहे आणि बदलतील हेही दिवस, परिस्थितीची मला जरा भूक आहे. आणि संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे शंकर पारिंगेला आपण पाहिलं. शंकर पारिंगेसाठी हा चेंडू वेगवान चेंडू, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी खरं तर जयेशला करताना आपण पाहिले. मागच्या चेंडू चौकाराला त्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता खरं तर असणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळाला आणि प्रेशर क्रिएट केले शंकर पारिंगे या फलंदाजावर. डॉट चेंडू आणि पुढचा चेंडू जयेशचा आपण पाहू शकाल. शंकर पारिंगेसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. डीप कव्हर आणि पॉइंटला कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू जाईल सीमापार चौकार. क्या बात आहे. हा प्रतिम गीत आपण ऐकलं सतीश यांच्या माध्यमातून. जबरदस्त गीत. खरं तर आता हे बंधन तोडावं लागेल. मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं खरं तर वाटचाल करावी लागेल. कारण खारघर संघाला म्हटलं तर फलंदाजी गोलंदाजी ही सर्वात मोठी त्यांची ताकद राहिली आहे. आणि आज 2 हात करत असताना जर्मन रेस संघासमोर
सरळ बॅट न केलेला फटका ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला बीट करेल एका टप्प्याने चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार चौकार. थँक्यू व्हेरी मच. चौथा चौकार आपण पाहिलाय. खरं तर शंकर पारिंगे सलामीला जाऊन कशी बॅटिंग करायची याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये आहे. जो घातक गोलंदाज जयेशला आपण पाहिला होता त्याच्यावर आक्रमण चढवलंय हे सुद्धा त्यानं दाखवून दिलंय. टॅप केलाय चेंडूला बॅक टू बॉलर पकडण्याचा प्रयत्न जरूर होता त्या ठिकाणी मिडॉनला क्षेत्ररक्षक जरूर येणार. धाव मिळेल सिंगल षटक होईल समाप्त. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. सुमित आम्हाला सांगतायत की 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 या धावसंख्या जाऊन पोहोचलाय जर्मन रीस संघ. थँक्यू व्हेरी मच. डीजे आपण पाहतोय. खरं तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. पॉवर प्लेचे दोन्ही षटक खरं तर समाप्त झाले. आता क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल. 5 पाडी 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. याचा पुरेपूर फायदा खरं तर उचलावा लागेल. शंकर पारिंगे आणि त्याला साथ देईल अशोक पारिंगे. सध्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक पार्टनरशिप बनवावी लागेल. 5 षटक म्हटले की 30 चेंडू तुमच्या खरं तर वाट्याला येतील. या 30 चेंडूमध्ये किमान 40 ते 50 धावा खरं तर धावपालकर लावावे लागतील. एक बॅटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उभा करावा लागेल. आता संघर्ष करावा लागेल गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा ओमकारला आपण पाहतोय ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं. 8 धावा खर्च केल्या त्या. एक सफलता सुद्धा मिळाली होती. ओमकार पाटील पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. दोन धावा आपण पाहिल्या. त्यानंतर डॉट चेंडू सुद्धा पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजांना मोठ्या फटक्या खेळू देत नाही. 7 सानवी 11 शिवशक्ती खारघर असा संघ आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ ओमकार पाटीलचं आपल्याला पाहायला मिळेल. जिथे पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि या दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा त्याला पाचारण केले पुन्हा एकदा. आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना भेदकता दाखवतोय की माझ्या हाती हे तिसरं षटक का दिले जाते याचं उत्तर देत असताना. आणि आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार असेल पुन्हा एकदा. चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. डीपमध्ये प्रोटेक्शन चेंडूला मिळेल. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. तितकीच चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका. जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका लाभणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आता परिस्थितीनुसार खेळ करावा लागेल. चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ करावा लागेल. इतक्या सहजासहजी खरं तर खारघर संघ धावा बनवून देणार नाही. आपले हात खोलावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही फलंदाजांना. अशोक पारिंगे आणि शंकर पारिंगे ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अशोक पारिंगे ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल. आक्रमक खेळाडू. तिसऱ्या क्रमांकाचा हा खेळाडू आपण पाहतोय. जिथे ओमकार पाटील गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन. टप्प्याचा चेंडू पुल करायचा होता. फुल सक्सेसफुल झाला नाही आहे. डॉट चेंडूची सांगता. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. डीप कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन आणि एक पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. आणि एक क्षेत्ररक्षक तुम्ही मिड ऑफ मध्ये पाहताय. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जाळं विणलंय आणि या जाळ्यामध्ये खरं तर पूर्णपणे अडकवलं गेलं आहे.
जनमान रेस संघाला. प्रथमतः फलंदाजी करत असताना तिसरं षटक मार्गस्थ ओमकार पाटीलचं जबरदस्त गोलंदाजी भेदकता आपण कित्येक स्पर्धेमध्ये या गोलंदाजीची पाहिली आणि ती दशक पुन्हा घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. वाघ कितीही म्हातारा झाला तरी तो शिकार करायची सोडत नाही. 2 पावलं मागे जातो आणि पुन्हा एकदा ती दहशत आणि दरारा घेऊन मैदानामध्ये उतरतोय. आणि हा चेंडू आपण पाहिला आहे बॅटच्या स्वरूपामध्ये बॅट कट आणि 1 धाव मिळेल. एका धावेने हळूहळू का होईना संघ जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवर. 26 माफ करा 26 या धावसंख्येवर. 26 धावा आपण पाहतोय. धावफलकावर चांगल्या धावसंख्येच्या दिशेने खरं तर वाटचाल करावी लागेल. हा फटका आपण पाहिला जबरदस्त प्रहार केलाय फलंदाजांना. फलंदाजच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत चौकार. सात साधवी शिवशक्ती खारगर. खरं तर नरेश पाटील पॅकर आहेत या संघाच्या. खूप चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. टाईम अलर्ट असेल याच्याकडे लक्ष द्या. गोलंदाजी करणारे संघ 25 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला गेला आहे 5 षटकासाठी. 20 मिनिटामध्ये तुमचे 4 षटक फेकली जाणं खूप गरजेचं आहे. याच्याकडे लक्ष द्या. 20 मिनिटाच्या पेक्षा जास्त वेळ तर तुमच्या 4 षटकांना लागला तर एक खेळाडू तुमचा सर्कलच्या आत येईल याची आपण नोंद घ्या. त्याचा बेनिफिट कदाचित फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळू शकतो. जनमान रेस आणि शिवशक्ती खारगर आपण पाहतोय. सार्थ सानवी शिवशक्ती खारगर या नावानं खेळताना आपण पाहतोय. जिथे षटक झाले आहे समाप्त 3. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 8, एकूण 30 धावा. एक फलंदाज बाद. गणेश पारिंगे बाद झाले. शंकर पारिंगे आणि अशोक पारिंगे यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. अशोक पारिंगे ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल. आतिश पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. 4थं षटक घेऊन आलाय. खरं तर चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ कारण जास्तीत जास्त स्ट्राईक शंकर पारिंगेला इथे देण्याचं काम केले जाते. एक पार्टनरशिप सध्या मैदानामध्ये बनवली जाते. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय आतिश पाटीलच्या हाती सोपवले गेले. या षटकामध्ये धावा किती येतील? पहिल्या चेंडूवर 1 धाव आपण पाहिली. अशोक पारिंगे यांच्या बॅटमधून स्ट्राईक रोटेशन पाहिलं चांगली त्या ठिकाणी आपण पाहिली. तर पार्टनरशिप सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळेल. आतिशचा हा पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. रेस संघाला अतिरिक्त धाव मिळेल. एका धाव्याने संघ पुढे सरकेल 32 या धावसंख्येवर. 32 धावा. आता खरं तर मोठे फटके खेळावे लागतील. प्रहार करावे लागतील. चेंडूवर आक्रमण करावं लागेल. जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर इथून आक्रमण करणं ही काळाची गरज असेल. किमान 50+ धावा मैदानामध्ये आपण पाहिलेत. 4 सुद्धा चेस होताना आपण पाहिलेत. बॅकफुटवर जाऊन पंच करायचा प्रयत्न जरूर केला होता या फलंदाजांना. फुटवरचा वापर नाही आहे. खरं तर चांगला फटका चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचता आलं नाही आहे
आणि जर एखादा चांगला फटका तुम्हाला विकसित करायचा असेल तर तिथून तुमचा फुटवर्कचा वापर, मग टायमिंगचा वापर करणं, टेक्निकचा वापर करणं, या सर्व गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि डॉट चेंडू तुम्हाला हा पहिला पण, आणि डॉट चेंडू पडल्यानंतर पुढचा चेंडू. आता मात्र थांबणार नाहीये. शंकर पारिंगे ऑन फायर. शंकर पारिंगेच्या बॅट मधून येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलेला हा दणदणीत षटकार. थँक्यू व्हेरी मच. त्या 13 चेंडू आणि 30 धावांची खेळी साकारत असताना शंकर पारिंगे यांना आपण पाहतोय. आता यष्टीरक्षक कुठेतरी कान मंत्र देत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय. आक्रमणाला सुरुवात शंकर पारिंगे सांगतोय हम भी किसी से कम नहीं आहे. प्रयत्न जर तुमचे खोलवर असतील तर परिस्थितीवर हे सुद्धा तुम्ही मात करू शकता. संघर्षाचा काल सुद्धा शेवटी सरणार आणि ओटी नंतर भरती ही समुद्राला येत असते. समुद्रामध्ये कितीही वादळ आली तरी समुद्र शांतता सोडत नाही. शंकर पारिंगे सांगतोय हम भी किसी से कम नहीं है, फ्लावर नहीं समझा झुकेगा नहीं साला. अजून मैदानामध्ये उभा असेल त्याच्या बॅटमधून 14 चेंडू आणि 36 धावांचे नाबाद खेळी साकारत असताना जबरदस्त बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. शंकर सांगतोय हम लढेंगे, आखरी सांस तक मैदान तक लढेंगे. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण चढवण्याची तयारी आहे आणि हा देखील मोठा फटका. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. शंकर पारिंगे ऑन फायर. षटकार. आक्रमण आपण पाहतोय एकटा मैदानाच्या आतमध्ये नडलाय. शंकर पारिंगे त्याला साथ दिली. अशोक पारिंगेनं सिंगल धावा त्यानं सुद्धा एकवटल्या आणि स्ट्राईक देण्याचं काम केलंय. शंकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू अडवलाय आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. जर्मन रीस संघ जाऊन पोहोचलाय 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 50 या धावसंख्येवर. खरं तर एकच शिकवण होती. राज्य छोटं का असे ना, पण स्वतःचं असावं आणि स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करावं लागते. कारण तुमच्या सोबत कितीही लोक असू द्या, संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एकट्याला करावा लागतोय. त्याचबरोबर आपण पाहतोय आमच्या हेमंतदादा भगत उसरली यांच्या ठिकाणी शुभागमन. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. जाऊया मैदानामध्ये जिथे षटक आपण पाहतोय. अंतिम शेवटचं षटक विश्वास पाटील या गोलंदाजाच्या हाती सोपवलं गेले. डेथ ओव्हरचं षटक. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मिड विकेटवरनं येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 52 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मनीष कोकुंबे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. साथ देईल शंकर पारिंगेला. आक्रमक खेळाडू. चांगला फटका खोदून काढला बॅटच्या मधोमध.
बॅटच्या रडार मध्ये आजच्या दिवसातील पहिले अर्धशतक शंकर पारिंगेच्या नावावर. वेल प्लेड. आपण पाहिलं शंकर पारिंगेचा एकटा खरं तर मैदानाच्या आतमध्ये नडलाय. 12 जुलै 1660 साली बाजीप्रभूंनी जी पावनखिंड लढवली होती एकटा मैदानाच्या आतमध्ये नडतोय. गोलंदाजांचा कर्दन काल बॅकवर्ड स्क्वेअरकडे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सहज पूर्ण. खरं तर आजच्या दिवसातील पहिले अर्धशतक आपण पाहतोय शंकर पारिंगेच्या नावावर. जबरदस्त बॅटिंग. एकूण विचार केला चौकार षटकारांची बरसात करत असताना खरं तर या फलंदाज थांबणं खूप थांबवणं खूप महत्त्वाचं असेल. कारण या फलंदाजाला थांबवणार कोण हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर आक्रमण करतोय आणि ती आक्रमणाची भाषा बोलणारा हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. 52 धावावर खेळताना आपण शंकर पारिंगेला पाहतोय. एकटा खरं तर कर्दन काळ बनतोय मैदानाच्या आतमध्ये. समुद्रामध्ये कितीही वादळ आली आहे समुद्र कधी शांतता सोडत नाहीये आणि पहिल्या 2 षटकामध्ये शंकर पारिंगेने संयमता दाखवली आहे, शांतता दाखवली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा शंकर नावाचं वादळ. आडव्या बॅटने केलेला हा फटका डीप फाईन लेगकडे कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे जाईल चेंडू. शंकर पारिंगे यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच. चौकार षटकार शंकर पारिंगेच्या बॅटमधून. 4 षटकार 6 चौकार शंकर पारिंगेच्या बॅटमधून आक्रमक इरादे मैदानामध्ये दाखवलेत. पुढचा चेंडू आता मात्र आय हिट. यू डेफिनेटली मिस. फलंदाज बा शंकर पारिंगे बॅक टू द डगआउट. आपण पाहिली ती 56 धावा 20 चेंडू ज्यानं पेस केल्या. जबरदस्त बॅटिंग शंकर पारिंगेची. एकट्याच्या जो फलंदाजीच्या जोरावर संघ जाऊन पोहोचला. एकूण 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 या धावसंख्येवर एक फायटिंग स्कोर. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि जसं 4थं षटक आलं 4थ्या षटकामध्ये तब्बल 3